आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि स्केपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्याच्यानंतर आता आपल्याला इथं फोटो लावायचे आहे. फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर जो तुमचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. प्लस आयकॉन म्हणजे 3 डॉटवरती जायचं आहे. कंपोजिशन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर इथून जो काही तुमचा एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट करून घ्यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर काही अशा प्रकारे तुम्हाला फोटो तुमचे ॲड करून घ्यायचे आहे. ॲड केल्याच्यानंतर आता मी तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये कसे फोटो ॲड करायचे ते पण सांगून देतो. ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्याच्यानंतर पहिल्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे. गेल्याच्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. गेल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोची लेअरला खाली आणायचं आहे. खाली आणल्याच्यानंतर फोटोला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट केल्याच्यानंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर आता एवढे झाल्याच्यानंतर तुम्हाला पण असेच जे काही 2 ग्रुप आहे त्या 2 ग्रुपमध्ये पण असा सेम फोटो लावून घ्यायचे आहे. तर मी हे फोटो लावून घेतो. तर इथून बॅक येऊन जातो. तर आता हे जे काही सर्व फोटो आहे ते ॲड करून घेतो. तर बघू शकता आपण इथं सर्व फोटो ॲड केले आहे. तर तुम्हाला पण असेच फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर आता हे झाल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्याच्यानंतर आता एक आपल्याला PNG इमोजी आहे ती इथे ॲड करायची. ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. काही अशा प्रकारची एक PNG आहे. PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं आहे. 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं झाल्याच्यानंतर आता तुम्हाला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती यायचं आहे. आल्याच्यानंतर आपल्याला इथे एक व्हिडिओ क्लिप ॲड करायची आहे. व्हिडिओ क्लिप ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमचा आहे व्हिडिओ तर त्या व्हिडिओला इथं लावायचं आहे. तर लावण्यासाठी तुम्हाला तर मी बघून घेतो कोणत्या फोल्डरमध्ये आहे. तर काही अशा प्रकारचा एक व्हिडिओ क्लिप आहे. तर व्हिडिओ क्लिप ॲड केल्याच्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करून 3 डॉटवरती जायचं. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती यायचं आहे. इथून लाईटनवरती येऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर याला खाली आणायचं आहे. आता एवढं झाल्याच्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला पहिला फोटो दिसणार आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती आणि 3 डॉटवरती कॉपी पिक करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला आता हा जो काही इफेक्ट आहे तर तुम्हाला 3.5 सेकंदावरती यायचं आहे. आल्याच्यानंतर हा पहिल्या फोटोला क्लिक करून इफेक्टवरती आणि 3 डॉटवरती पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तर ह्यावाल्या दुसऱ्या फोटोला क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती आणि 3 डॉटवरती कॉपी पिक करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला यायच्या दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर ह्यावाल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर 3 फोटो म्हणजे 2 फोटो सोडून द्यायचे. आणखी तुम्हाला यायचं आहे 4.19 सेकंदावरती तिथं हावाला इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर तेवढे झाल्याच्यानंतर 2 फोटो सोडून द्यायचे आहे. आणखी तुम्हाला 5.26 सेकंदावरती यायचं आहे. हावाला इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर तेवढे झाल्याच्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे. इफेक्टवरती आणि 3 डॉटवरती कॉपी पिक करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला लावायचं आहे तिसऱ्या फोटोला लावण्यासाठी फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती आणि 3 डॉटवरती पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडला की आता तुम्हाला यायचं आहे 5.1 सेकंदावरती तिथं हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे आता 6.28 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि ग्रुपच्या लेअरला पण हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणखी तुम्हाला यायचं आहे 9.5 सेकंदावरती हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला याच्या चौथ्या फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर
तर आता तुम्हाला यायचं आहे इथं 4.9 सेकंदावरती यायचं आहे. आल्याच्यानंतर इथं हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर आणखी समोर यायचं आहे. समोर आल्याच्यानंतर तुम्हाला 5.15 सेकंदावरती यायचं आहे. इथं पण हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर आता यायचं आहे तुम्हाला. तर आता हे झाल्याच्यानंतर बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आता तुम्हाला सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5वा जो काही फोटो आहे त्या 5व्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थिएटरवरती जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 6.6 सेकंदावरती यायचं आहे. हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर आणखी समोर यायचं आहे. समोर आल्याच्यानंतर तुम्हाला 8.19 सेकंदावरती यायचं आहे. तिथं हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे. तर आता इथं एक फोटो म्हणजे इफेक्ट लावायचा राहिला आहे. तर इथे यायचं आहे 5.13 सेकंदावरती याचा इफेक्ट आहे. कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्यानंतर सगळ्यात लास्टचा फोटो आहे तिथं हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक येऊन जायचं आहे. सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. नाहीतर तुम्हाला 2 लेअर दिसते. ह्या 2 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी लेअर केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर 2 लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात शेवटी यायचं आहे. 2 हा जो काही खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर PNGच्या लेअरला मधामध्ये जे काही आहे तुमच्या तिथं ठेवून द्यायचं आहे. तर आता एवढं झाल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडीच झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.